मित्रांनो, मनातलं पाणी या चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आले आहे पुणे या देवनगरीमध्ये. पुणे शहर म्हटल्यावर सगळ्यांनाच ऐकताना आनंद होतो. पुणे शहर हे शिक्षणाचं माहेरघर, पुणे शहर ही संतांची भूमी. आज त्या महान संत म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या भूमीवर मी आले आहे. ती पावनभूमी जिथे त्यांची गाथा गायली जाते. त्या तुम्ही आज बघू शकता. गाथा मंदिरावर आपण आलो आहेत आणि आज माझ्यासमोर जे मी बघत आहे ती आहे इंद्रायणी नदी. मित्रांनो, आज इंद्रायणी नदीविषयी जर का वर्णन केलं तर थोडक्यात मी इंद्रायणी नदीविषयी सांगू शकते की ही तीच नदी आहे ज्या नदीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या गाथा लोकांनी फेकल्या होत्या की जेणेकरून त्यांचं अस्तित्व मिटलं गेलं पाहिजे. पण म्हणतात ना की संतांच्या भूमीमध्ये, संतांच्या शब्दांमध्ये खूप अशी ताकद असते. महाराजांच्या शब्दांमध्ये, महाराजांच्या लेखणीमध्ये, महाराजांच्या अभंगामध्ये अशी काही ताकद होती की काही दिवसांनी ते अभंग जसेच्या तसेच वरती आले. म्हणजे लोकांनी ते मिटवण्याचा जरी प्रयत्न केला पण ते सत्य कधी मिटत नसतं. हे जे आपण म्हणतो त्या तर ह्या इंद्रायणी नदीमध्ये आपल्याला बघावयास मिळते. हीच ती पावन नदी ज्या नदीला आपण आज कोटी कोटी वंदन करूया. आणि इथे आल्यानंतर महाराजांच्या गाथा, महाराजांच्या स्मृती, महाराजांच्या आठवणी अक्षरशः डोळ्यासमोर फिरतात. महाराजांच्या इथे या पावनभूमीवर पाय ठेवताना मला खूप आनंद असा होत आहे की मी महाराजांच्या कर्मभूमीवर उभी आहे. हीच ती कर्मभूमी जिथे त्यांचा जन्म झाला, इथे त्यांच्या लेखणी लिहिल्या गेल्या. आणि हेच ते स्थळ की जिथे तुकाराम महाराजांचे भाविक भक्त खूप काही असे इथे दर्शनाला येतात, बघायला येतात. आपण बघू शकता खूप सुंदर असं मंदिराची डिझाईन आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, इथे आल्यानंतर महाराजांचं पूर्ण चारित्र्य डोळ्यासमोर येतो. तुम्हाला या नदीविषयी नाही. मित्रांनो, आज मी आले आहे महाराजांच्या वैकुंठाला गेले होते. त्या झाडाचे नाव आहे हे वृक्ष आहे जे गणपतीच्या दिवशी 12 वाजून 2 मिनिटाला भक्तांना अस्तित्व दाखवतात, आपलं दर्शन देतात. ते दर्शन म्हणजे नेमकं कसं? आता बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की दर्शन म्हणजे साक्षात तुकाराम महाराज म्हणून खाली दर्शनाला येतात काय? कशाचा भाग? हे झाड दुपारी 12 वाजून 2 मिनिटाला हलतं म्हणजे जेणेकरून खाली हलतं. त्या दिवशी असंख्य गर्दीमध्ये भाविक भक्तांची गर्दी असते. गणपतीच्या दिवशी मोठी यात्रा इथे असते. लाखोच्या हजारोच्या दर्शनासाठी लाख भाविक भक्त इथे आलेले असतात. अशी एवढी ताकद आपल्याला हे वृक्ष मोठं असं नाव देण्यात आलं आहे. धन्य ते पुणे शहर, धन्य मी की ज्या मला साक्षात ते मोठं वृक्षाचं दर्शन इथूनच महाराज वैकुंठाला गेले होते. किती भाग्य आपलं महाराजांचं वैकुंठ धाम मला बघायला मिळत आहे. चला मित्रांनो, मी तुम्हाला त्यांच्या कोरीव केलेल्या भिंतींवर अशा मूर्त्या तुम्हाला दाखवतो. हे महाराजांचं पूर्ण सभागृह, संतांची भूमी, ज्याच्यात आपल्याला पूर्ण त्यांचं बालपण, त्यांच्या गाथा, त्यांचं पूर्ण चरित्र बघायला मिळतं. ज्या झाडाखाली ते अभंग लिहायचे, ज्या झाडाखाली तपस्या करत बसायचे. असं म्हणतात की महाराज मोठमोठ्या पर्वतांवर जाऊन तपस्या करत बसायचे, मोठमोठ्या पर्वतावर जाऊन ते त्यांच्या गाथा लिहायचे, त्यांचे अभंग लिहायचे. हे सगळं आपल्याला ह्या कोरीव कामातून बघण्यास मिळत आहे. तुम्ही आपलं हे कोरीव काम केलेलं या व्हिडिओमधून बघू शकता. आणि नक्कीच आपण पुण्याला आलो की इथे नक्कीच भेट द्या. तुम्हाला अगदी शांत अशी तृप्ती मिळत असते. म्हणतो ना आपण की ज्या वेळेस व्यक्ती संसारातून वैतागून जातो त्यावेळेस अशा देवस्थानी आल्यानंतर मनाला काय शांतता मिळते हे मला आज या व्हिडिओमधून दाखवायचे आहे. नक्कीच पुण्या या शहरात आले किंवा वैकुंठ धामाला महाराजांच्या ह्या झाडाचं दर्शन घ्या आणि पूर्ण हा देहूनगरी नक्कीच बघा. आपण इथे या विठ्ठलाचं मंदिर बघू शकतो. इथे साक्षात विठ्ठल रुक्माई स्थापित आहेत आणि ह्याला वैकुंठ धाम, संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ धाम असे म्हटले जाते. मित्रांनो, आज मी खरंच खूप धन्य झाली आहे की मी या देहूनगरीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या भूमीचं चरणांना स्पर्श करून वंदन करून तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टकटमध्ये दाखवत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ कसा वाटला मी कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.